निर्गम प्रकरण 8. बेडकांची पीडा. नंतर परमेश्वर मोशेस म्हणाला, फारोकडे जाऊन त्यास सांग, परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे. तू त्यास जाऊ देणार नाहीस तर पहा, मी तुझ्या सगळ्या देशाला बेडकांनी पिडीन. नील नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल आणि तुझ्या वाड्यात, तुझ्या निजण्याच्या खोलीत, तुझ्या अंथरुणावर, तुझ्या चाकर नोकरांच्या घरात, तुझ्या लोकांवर, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत बेडूकच बेडूक होतील. तुझ्या व तुझ्या लोकांच्या आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगावर बेडूक चढतील. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला सांग की आपली काठी हाती घेऊन नद्या, नाले व तलाव यावर आपला हात उगार आणि बेडूक मिसर देशावर चढून येतील असे कर. अहरोनाने मिसरातील जलाशयांवर आपला हात उगारिला, तेव्हा बेडूक बाहेर निघाले आणि त्यांनी मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसेच केले. त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले. मग फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, परमेश्वरापाशी विनवणी करा की माझ्यापासून व माझ्या प्रजेपासून त्याने हे बेडूक दूर करावे, म्हणजे परमेश्वराप्रित्यर्थ यज्ञ करावयासाठी मी तुमच्या लोकांस जाऊ देईन. मोशे फारोस म्हणाला, तुमच्यापासून व तुमच्या घरातून बेडूक नाहीसे करून नदीत मात्र राहू द्यावे म्हणून मी तुमच्यासाठी, तुमच्या सेवकांसाठी आणि तुमच्या प्रजेसाठी केव्हा विनवणी करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुम्हाला असो. तो म्हणाला, उद्या. तेव्हा मोशेने म्हटले, तुमच्या सांगण्याप्रमाणे होईल. मग तुम्हाला कळेल की आमचा देव परमेश्वर यासारखा दुसरा कोणी नाही. बेडूक तुमच्यापासून, तुमच्या घरातून, तुमच्या सेवकांपासून, तुमच्या प्रजेपासून दूर होतील. ते फक्त नदीत राहतील. मोशे आणि अहरोन फारोपासून निघाले आणि परमेश्वराने फारोवर बेडूक आणले होते त्या संबंधाने मोशेने परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. घरीदारी, अंगणात व शेतात बेडूक होते ते सर्व मरून गेले. लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले, तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली. ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्याचे म्हणणे ऐकेना. उवांची पीडा. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, अहरोनाला सांग की आपली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मार, म्हणजे मिसर देशभर त्या धुळीच्या उवा बनतील. त्यांनी तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारिली, तेव्हा मनुष्यांवर व पशूंवर उवा झाल्या. सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या. उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना. मनुष्य व पशु उवांनी भरून गेले. तेव्हा जादूगार फारोस म्हणाले, यात देवाचा हात आहे. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. गोमाशांची पीडा. नंतर परमेश्वराने मोशेला सांगितले की पहाटेस उठ आणि जाऊन फारो पुढे उभा राहा. तो त्यावेळी नदीवर येईल. तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून तू त्यास जाऊ दे. माझ्या लोकांस जाऊ देणार नाहीस तर पहा, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर, तुझ्या प्रजेवर आणि तुझ्या घरात मी गोमाशांचे थवे पाठवीन. मिसरी लोकांची घरे व ते राहतात ती सर्व भूमी गोमाशांच्या थव्यांनी व्यापून जाईल. तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत, तो मी त्या दिवशी अलग करीन. गोमाशांचे थवे तेथे जाणार नाहीत. यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल. माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन. उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल. त्याप्रमाणे परमेश्वराने केले. फारोच्या वाड्यात, त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशांचे थव्यांचे थवे आले. गोमाशांच्या ह्या थव्यांनी देशाची खराबी झाली. मग फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, तुम्ही जा, याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा. मोशे म्हणाला,
असे करणे उचित नाही, कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर यास करणार आहोत त्याची मिसरी लोकांस किळस येईल. मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यादेखत केल्यास ते आम्हास दगडमार करावयाचे नाहीत काय? आम्ही रानात 3 दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हास सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू. फारो बोलला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव यास यज्ञ करावा यासाठी मी तुम्हास जाऊ देतो, मात्र फार दूर जाऊ नका, माझ्यासाठी विनवणी करा. मोशे म्हणाला, पहा, मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करीतो की फारो व त्याचे सेवक आणि त्याची प्रजा यांच्यावरील गोमाशांचे थवे उद्या निघून जावेत. मात्र परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करण्यासाठी लोकांस जाऊ न देण्यासंबंधाने फारोने पुनरपी वंचना करू नये. मग मोशेने फारो समोरून निघून जाऊन परमेश्वराची विनवणी केली. परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा याजवर आलेल्या गोमाशांचे थवे त्याने दूर केले. एकही गोमाशी राहिली नाही. तथापि फारोने या खेपेसही आपले मन कठीण केले आणि लोकांस जाऊ दिले नाही.